च्या मागे स्वस्तिक सके पाहायला मिळतोय न्यू जहानमान संघाकडून खेळत असताना सुंदररित्या कामगिरी मैदानामधील सेमीफायनलची लढत पहिला चेंडू सुंदर चेंडू पाहायला मिळतोय हलक्या हाताने खेळून काढले तिथे मनीष पाहायला मिळतोय सुंदररित्या एक धावेने खातं उघडलं जाते एसपीएलचं एक या धावसंख्येने निर्धारित 5 षटकांचा सामना आहे संयम ठेवून खेळावं लागेल हे कमलाकरने हेरलं आणि सहजगत्या आपल्या साथीदार फलंदाज हेमंत पाटीलला खेळण्याचा मौका दिलाय स्ट्राइक रोटेट केली संघावर धावपलकर 1 ची मोहर उमटवली गेली तर बघूया हेमंत पाटील कशा प्रकारे फलंदाजी करतोय अनुज त्याच्या समोर गोलंदाजीसाठी समोर उभा आहे अनुज बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय सुंदररित्या फटका आहे बघूया रन कोणताही रन घेण्याचा प्रयत्न नाहीये एकच निर्धाव चेंडू पाहायला मिळते धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु त्यांना थांबवलंय एकाच धावेवर समाधान मानावं लागले एकच धाव धावपलकावरती लागली मित्रांनो सुंदररित्या षटक हाताळतोय तो अनुज राऊत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राईट ओव्हर द विकेट लॉरफुल टॉस पद्धतीचा चेंडू तिथला कोणताच क्षेत्ररक्षक नाही सरळ धिरकावून दिला 30 सर्कलच्या दिशेने ठोकला तो 4 धावांसाठी 30 सर्कलला पार केलं आणि त्याच नंतर पॉवर प्लेचं षटक आहे 4 धावा आपल्या संघासाठी वसूल केल्या 5 धावा धावपलकावर लागतात 3 चेंडूचा खेळ इथे झालाय पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळते बघूया या पुढील चेंडू हेमंतसाठी सुंदर चेंडू पाहायला मिळतोय जोरदार अपील पंचांकडे चला पंचांची वाद घालायचा नाही जो ऑन फील्ड पंचांचा डिसिजन असेल तो लास्ट डिसिजन असणार आहे सुंदररित्या गोलंदाजी पाहायला मिळते अनुज राऊत यांच्याकडून ऑक्शन मध्ये सर्वात जास्त महागडा हा खेळाडू पॉइंटने 19,500 पॉइंट याच्यावरती खर्च केले आणि ते त्याने आज सिद्ध करून सुद्धा दाखवलं परंतु काहीसा लेगस्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू वाईड घोषित केलाय धावपलकर 1 ची वाढ धावपलकर होईल बदलाव 6 धावा गतवर्षी एनपीएल सीझन पर्व 1 चा मानकरी मॅन ऑफ द सिरीजचा राहिलेला सायकलचा हकदार आणि आता बघूया सेमीफायनलची लढत आहे या सेमीफायनलच्या लढतीमध्ये अनुज राऊतचा संघ न्यू जहानमान संघ पोहोचलाय यावेळेस चेंडूवर कार्पेटच्या आधारावरती 30 सर्कलच्या आतमध्ये पॉइंटचा क्षेत्ररक्षक तुषार होता त्याने अडवलंय एकच धाव तोपर्यंत पळून घेत आहेत 7 धावा धावपलकावर लागलायत एक सिनियर खेळाडू पाहायला मिळतोय कमलाकर दादले आपल्याला स्ट्राइक एंड वरती सोनी स्पोर्ट नवगाव संघापासून चालू झालेली त्याची काल खेळत आता सध्याच्या घडीला रिलायन्स नवगाव संघामध्ये खेळत असताना पाहायला मिळतंय परंतु प्रीमियर लीग मध्ये जी स्टोन संघाचा कर्णधार आणि कर्णधारच्या बॅट मधून 1 बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चेंडू जातोय 4 धावांसाठी पहिल्या षटकाची इथे समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 धावा धावपलकावरती लागतात निर्धारित 5 षटकांचा सामना आहे 11 धावा आल्यात अजूनही 1 षटक पॉवर प्लेचा असणार आहे बघूया कोणता गोलंदाज येईल अर्थातच विघ्नेश कठोर येणार यात मात्र कोणतीही शंका नाही आहे मगाचपासून विघ्नेश कठोर आणि अनुज राऊत ही जोडी बहरदार गोलंदाजी करते त्याच नंतर फलंदाजीमध्ये मनीष लडगे स्वस्तिक सके विघ्नेश अनुज अशी बहरदार खेळी न्यू जहानमान संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली आणि लगातारचे 3 सामने जिंकून इथे सेमीफायनलच्या लढतीमध्ये आलेत मित्रांनो हार पत्करलेली नाहीये लीग फॉर्मॅट होते परंतु दोन्ही सामने सहजगत्या जिंकले तर बघूया सामन्याला सुरुवात होते दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय विघ्नेश कठोर याला राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पाहायला मिळतोय समोर आहे तो हेमंत पाटील यावेळेस चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळतोय परंतु या चेंडू मागे बघूया षटकाराची मोहर लागते का आणि हो षटकार जातोय मित्रांनो बॅट मध्ये तेवढीशी टायमिंग आणि ताकद झाली मित्रांनो आणि चेंडू गेलाय सरळ 6 धावांसाठी धावपलकावर 6 ची भर 17 धावा धावपलकावर लागतायत सुंदररित्या फटका पाहायला मिळाला हेमंत पाटीलच्या बॅट मधून काहीसा मिस टाइम फटका होता परंतु षटकारामध्ये कन्वर्ट झालाय तर बघूया वळूया आपण मैदानाच्या दिशेने षटकार आलाय मित्रांनो
विघ्नेश कटोरच्या गोलंदाजीवरती। तर बघूया विघ्नेश कटोर यावेळेसचा चेंडू सुद्धा सुरेख पद्धतीचा पाहायला मिळतोय। एक डाव तुझा तर एक डाव माझा अशा पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला। पहिल्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव टाकतोय हेमंत पाटील याला। सुंदररित्या गोलंदाजी पाहायला मिळते। धावफलकावरती 17 धावा लागल्यात त्या एसपी विलियन्स संघाच्या। न्यू जानवान संघ क्षेत्ररक्षण करतोय। सेमीफायनलची लढत आहे। नवीन येणाऱ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितोय परंतु हा चेंडू कल्पेश मात्रे सांगतात की खेळण्याच्या मर्यादे बाहेरचा हा चेंडू आहे, वाईट घोषित केलाय आणि धावफलकावर 1 ची वाढ धावफलकावर पाहायला मिळते। 18 धावा धावफलकावर लागल्यात मित्रांनो। दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पॉवर प्लेचं षटक आहे। या पॉवर प्लेच्या षटकाचा भरपूर फायदा उठवतील दोन्ही फलंदाज। अद्यापपर्यंत पुन्हा एकदा हा चेंडू नो। आता मात्र फेट असणार आहे। 19 धावा धावफलकावर लागल्यात। काहीसा क्रीजच्या बाहेर टाकला चेंडू, विकेटच्या बाहेर चेंडू पडला आणि त्याच नंतर नो पाहायला मिळाला। फ्रीट असणार आहे। बघूया हेमंत फ्रीटच्या चेंडूचा कितपत फायदा उठवतोय। बघूया विघ्नेश टू हेमंत असं द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना फ्रीटचा चेंडू आडव्या बॅटने त्याचा दोन्ही हाताने स्वीकार केला आणि सरळ धिरकावून दिला तो U6 6 धावांसाठी। या 6 धावांनी धावफलकावरती धावा लागल्या मित्रांनो। 25 धावा। सुंदररित्या कामगिरी पाहायला मिळते हेमंत पाटीलच्या बॅटमधून। हा दुसरा गगनचुंबी गगनभेदी षटकार। सुंदररित्या कामगिरी पाहायला मिळते। चला सामन्याला सुरुवात करायची आहे। मॅच बॉल आलेला आहे। सुंदररित्या फटकेबाजी पाहायला मिळते हेमंत पाटीलच्या बॅटमधून। आपल्याला 2 उत्तुंग असे षटकार पाहायला मिळाले। अद्यापपर्यंत विघ्नेश कटोर काहीशा गोलंदाजीवरती 2 मोठे प्रहार पाहायला मिळाले ते हेमंत पाटीलच्या बॅटमधून। आज मात्र सुंदररित्या फलंदाजी करतोय। गतवर्षी सुद्धा याच संघामध्ये खेळत होता तो हेमंत पाटील। पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु आता मात्र तिथे प्रोटेक्शन आहे। एकच धाव। आता मात्र एकच धावेवर समाधान मानावं लागेल ते हेमंत याला। कमलाकरला स्ट्राइक एंड वरती आणलंय। 26 धावा धावफलकावरती लागल्यात मित्रांनो। कमलाकर दादले स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळते संघाचा कर्णधार। सुंदर फटका कमलाकर दादलेचा फेवरेट स्ट्रोक सरळ जातोय पॉइंटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी आणि या 6 धावांनी धावफलकावरती धावा लागल्यात मित्रांनो। 32 धावा। अजूनही 1 चेंडू येणं बाकी। सुंदररित्या फटकेबाजी पाहायला मिळते। कमलाकर दादलेने आपल्यासाठी जागा बनवली आणि सरळ पॉइंटच्या डोक्यावरून धिरकावून दिला। षटकारामध्ये रूपांतर झालं। कमलाकर दादलेचा तो फेवरेट झोन आहे आणि फेवरेट स्ट्रोक आहे आणि सुंदररित्या तो अनेक मैदानावरती खेळतो आणि सहजगत्या त्या फटक्यावरती चौकार षटकार वसूल करतो। शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे। समोर गोलंदाज विघ्नेश कटोर काहीसा महागडा ठरतोय। याही वेळेला तशाच पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय 1 बाउंस सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आणि आता मात्र षटक होतंय इथे समाप्त। दुसऱ्या षटकाची समाप्ती। 2 षटकांच्या अखेरीस बिनबाद 36 धावा। सुंदररित्या 5 षटकांचा सामना आहे परंतु अद्यापपर्यंत विकेट गमावलेली नाहीये। सुंदररित्या संयमाने दोन्ही फलंदाज खेळतायत। या षटकामध्ये तब्बल विघ्नेश कटोरने तब्बल 25 धावा खर्च केल्या। काहीसं महागड षटक म्हणता येईल। अनुजने पहिल्या षटकामध्ये 11 धावाच खर्च केलेल्या परंतु आता मात्र विघ्नेशने दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 25 धावा खर्च केल्या। पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं व संघाकडून सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय अनुज राऊत। 5 षटकांचा सामना आहे। एका गोलंदाजाला 2 षटक दिली जातात मित्रांनो। 4 गोलंदाज यूज करायचे आहेत 5 षटकामध्ये।
तर बघूया अनुज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय। समोर फलंदाज पाहायला गेलं तर हेमंत पाटीलच्या बॅट मधून सुद्धा उत्तुंग असे फटके पाहायला मिळाले। बघूया अनुज या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी करतोय। राईट अप ओव्हर द विकेटचा मारा, लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय आणि सुंदररित्या सरळ धिरकावून दिले स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार। बेचाळीस धावा धावफलकावरती लागतात। अनुजच्या पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय तो हेमंत पाटील याने, कैसा बुंद्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न परंतु लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट झाला आणि त्यात नंतर आडव्या बॅटने सहजगत्या हेमंतने त्याला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय। तर बघूया सामना थांबवायचा नाही, दुसरा चेंडू घ्यायचा आहे। सेमीफायनलची लढत आहे मित्रांनो, 4:10 झालीत मित्रांनो। सामना थांबलाय मित्रांनो। अनुज राऊत पाहायला मिळते गोलंदाजीसाठी, तर फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळते हेमंत पाटील सुंदररित्या फलंदाजी करतोय। तर बघूया यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता परंतु आता मात्र कार्पेटच्या साहाय्याने खेळलाय, त्याच नंतर एकच धाव पाहायला मिळेल। एकेरीने होईल वाढ स्कोर कार्ड मध्ये, धावफलकावर होईल बदलाव। 43 धावा धावफलकावर लागतात परंतु बिनबाद 43 आहेत। अद्यापर्यंत गडी गमावलेला नाहीये। सलामीची जोडी सुरक्षितपणे क्रीज वरती खेळत असताना पाहायला मिळते। आता मात्र कमलाकर अनुजच्या समोर पाहायला मिळेल। कमलाकरच्या बॅट मधून प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक, चेंडू जातोय तो 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी। चार धावांनी धावफलकावर 47 धावा धावफलकावर ते लागतात। बघूया 47 धावा धावफलकावरती लागतात। यावेळेसच्या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका आणि चेंडू जातोय तो सरळ 6 धावांसाठी युथ 6 सिक्सर कंपनीच्या चेंडूवरती हा लागतोय सिक्सर। 53 धावा अर्धशतक पूर्ण होतंय संघाचं SP 11 संघाचं। 53 धावा धावफलकावर लागतात। सुंदररित्या कमलाकर दादलेची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। अद्यापर्यंत 4 चेंडू झालेत। या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी। कमलाकर दादले ऑन अ फायर, सुंदररित्या फलंदाजी, ऑन साइडची फलंदाजी, ऑफ साइडची फलंदाजी पाहायला मिळते। एक नेत्रदीपक फटकेबाजी पाहायला मिळते परंतु यावेळेसचा चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु चांगलं बॅकअप आहे। विघ्नेश कोटर होता तिथे आणि तोपर्यंत 1 धाव पळून काढतायत। धावफलकावरती 1 ची वाढ। 54 धावा धावफलकावर लागतात। शेवटचा 1 चेंडू येणं बाकी तिसऱ्या षटकातील। सुंदररित्या फटकेबाजी संयमाने खेळलं जातंय। SP नवगाव संघाचे हे दोन्ही फलंदाज पाहायला मिळते। कमलाकर दादले आणि हेमंत पाटील ही जोडी बिन्नीची जोडी पाहायला मिळते। पुन्हा एकदा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू धिरकावून दिलाय सरळ योच सिक्सर। 3 षटकांच्या समाप्तीनंतर 60 धावा धावफलकावरती लागतात। एक चांगली धावसंख्या उभारली 3 षटकांच्या अखेरीस। तर बघूया निर्धारित 2 षटकांचा खेळ येणं बाकी। 60 धावा धावफलकावरती लागल्यात। या षटकामध्ये अनुजने 24 धावा खर्च केल्या। तर बघूया चौथ्या षटकासाठी टीम मीटिंग झाली, कोणाला गोलंदाजी द्यायची आहे चौथ्या षटकासाठी।
पंकज जैतो येतोय मित्रांनो गोलंदाजीसाठी। चौथ्या षटकासाठी मित्रांनो धावफलकावरती 60 धावा लागल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर। तर आता मात्र निर्णायक 2 षटक बाकी आहेत। तर बघूया किती धावांवर रोखलं जाते ते एसपीएल संघाला। सध्याची ही बिन्नीची जोडी फोडण्यासाठी पंकज जैतूला गोलंदाजीसाठी आणलंय। तर बघूया पंकज जैतू ही जोडी फोडतोय का या धाव्यांवर लगाम लावतोय। परंतु कमलाकर दादले आणि हेमंत पाटील सध्या फॉर्म मध्ये आहेत आणि सध्या टच मध्ये पाहायला मिळत आहेत। या वेळेच्या चेंडूवर कमलाकर दादलेचा सुंदररित्या फटका पाहायला मिळतोय। सरळ धिरकावून दिलाय स्टँडर्ड षटकार। 66 धावा धावफलकावरती लागतायत मित्रांनो। कमलाकर दादले ऑन फायर पाहायला मिळतंय मैदानामध्ये। सुंदररित्या फलंदाजी कमलाकर दादलेच्या माध्यमातून पाहायला मिळते। सुंदररित्या पुन्हा एकदा कमलाकर दादलेचा पुन्हा एकदा ब्रँडेड स्ट्रोक पाहायला मिळतोय। A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका षटकार। 2 चेंडूवरती 2 मोठे फटके। पंकज जैतो आता मात्र गोलंदाजी कशा प्रकारे करतोय बघूया। 2 चेंडूवरती 2 मोठे फटके कमलाकर दादलेच्या बॅट मधून पाहायला मिळाले। धावफलकावरती 72 धावा लागल्यात 4थं षटक प्रगतीपथावर असताना कमलाकर दादलेच्या बॅट मधून 5 षटकार त्याच्या माध्यमातून लागलेत आणि 2 उत्तुंग असे चौकार। कमलाकर दादले 10 चेंडू मध्ये 38 धावांची खेळी नाबाद खेळी स्ट्राइक एंड वरती खेळत आहे। तसेच हेमंत 11 चेंडू 31 धावा। सुंदररित्या बिन्नीची जोडी अद्यापपर्यंत खेळत आहे। तर बघूया पंकजाचा पुढील चेंडू। पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता परंतु आता मात्र स्ट्राइक रोटेट केली। 1 धाव। धावफलकावर धावा लागतायत मित्रांनो 73। 73 धावा धावफलकावर लागल्यात। अद्यापपर्यंत 4थं षटक प्रगतीपथावर आहे। 5 षटकांचा सामना हेमंत पाटील आणि कमलाकर दादलेची तुफानी फलंदाजी आज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। नवगाव प्रीमियर लीग पर्व 2 आणि सुंदररित्या फलंदाजी पाहायला मिळते। सिक्सर कंपनीचा चेंडू आणि हा एक बिग सिक्सर पाहायला मिळतोय हेमंत पाटीलच्या बॅट मधून। हेमंतच्या सुद्धा बॅट मधून हा 5वा षटकार येतोय। धावफलकावर धावा लागतात 79 धावा। सुंदररित्या फलंदाजी चालू आहे एसपीएल संघाकडून। पंकजच्या या गोलंदाजीवरती हा 3रा मोठा फटका पाहायला मिळतोय। आधीच्या मॅच मध्ये सुंदररित्या गोलंदाजी केली परंतु आता मात्र फलंदाज आणि संघ वेगळा दुसरा असल्याने हा एक मोठा गगनचुंबी गगनभेदी षटकार। षटकार 85 धावा झाल्यात। 1 चेंडू शिल्लक आहे। 4 षटकार लागलेत। 5 चेंडू टाकलेत आणि 4 उत्तुंग असे षटकार 2 कमलाकरच्या बॅट मधून आणि 2 हेमंत पाटीलच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळालेत। पुन्हा एकदा हा 5वा षटकार या षटकामधील आणि हेमंत पाटील यांची 50 होते। नववा खेळाडू होतोय अर्धशतक झलकावणारा या स्पर्धेमध्ये। 9व्यांदा 50 या स्पर्धेमध्ये लागले मित्रांनो। धावफलकावरती धावा लागल्यात मित्रांनो 91 धावा। 4 षटकांच्या समाप्तीनंतर 91 धावा। आता मात्र स्वस्तिक सके येते गोलंदाजीसाठी। अद्यापपर्यंत सुंदररित्या फलंदाजी सलामीची जोडी बिन्नीची जोडी आपल्याला पाहायला मिळते।
कमलाकर दादले आणि हेमंत पाटील सुंदररित्या फलंदाजी करतायत। तर बघूया स्वस्तिक सके कशा प्रकारे या धावसंख्येला आला बसवतोय, सुंदररित्या गोलंदाजी करेल काय बघूया। कमलाकर समोर आहे, यावेळेच्या चेंडूवर कमलाकरच्या बॅट मधून यूज अँड हँडसम समोरच्या दिशेने षटकार। 97 धावा धावपलकावरती लागतात। पहिल्या चेंडूवरती आपल्याला स्वस्तिकच्या गोलंदाजीला आसमान दाखवलंय ते कमलाकर दादले यांनी सुंदररित्या फलंदाजी। 97 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते। बघूया यावेळेसचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका आणि आता मात्र कमलाकर दादलेचं अर्धशतक पाहायला मिळेल। 51 धावसंख्येवर खेळतोय तो कमलाकर दादले, सुंदररित्या फलंदाजी पाहायला मिळते। बॅक टू बॅक दुसरा षटकार स्वस्तिक सकेच्या गोलंदाजीवरती आणि संघाची धावपलक जाऊन पोहोचते 103, शतक पूर्ण होतोय। 103 धावांची भागीदारी पाहायला मिळते। हेमंत पाटील आणि कमलाकर दादले संघाचा कर्णधार, सुंदररित्या फलंदाजी पाहायला मिळते। सुंदररित्या भागीदारी 103 या धावसंख्येची, परंतु कमलाकर दादले अद्यापर्यंत स्ट्राइक वरती खेळत आहे। आखो टप्प्याचा चेंडू, आणखी एक यूज अँड हँडसम प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय 6 धावांसाठी षटकार। लगातारच्या 3 चेंडूवरती 3 मोठे बिग हिट, कमलाकर दादले ऑन अ फायर। धावपलकावरती मित्रांनो धावा लागतात 109। या स्पर्धेचा 117 हा उच्चांक आहे, परंतु हा आज मोडणार का बघूया। या स्पर्धेमध्ये 109 धावा झाल्या, 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी। कमलाकर दादले सुंदररित्या फलंदाजी करतोय, 110 झाल्यात, 3 चेंडू येणं बाकी या पहिल्या डावामध्ये। कमलाकर दादले नावाचं वादळ या मैदानामध्ये घोंगवत असताना पाहायला मिळते। बघूया पुन्हा एकदा स्वस्तिकने राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करण्याचा प्रयत्न करतोय। पुन्हा एकदा पंचांचा हात लांब झालेत आणि सांगितलंय हा खेळण्याच्या मर्यादे बाहेरचा चेंडू आहे। पुन्हा एकदा वाईट, 111 धावा धावपलकावरती लागतायत। 3 चेंडू शिल्लक आहेत, लगातारचे 3 षटकार खाल्ल्यानंतर 2 चेंडू वाईट टाकतोय तो स्वस्तिक सके, परंतु बघूया कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी। यावेळेच्या चेंडूवर 4था षटकार, कमलाकर दादले ऑन फायर। 117 धावा धावपलकावरती लागतात, 2 चेंडूचा खेळ येणं बाकी। काय फलंदाजी मित्रांनो, सुंदररित्या फलंदाजी कमलाकर दादले। 15 चेंडू 63 धावसंख्येवर खेळत आहे, सुंदररित्या बहरदार फलंदाजी पाहायला मिळते कमलाकर दादले याची। 117 धावा धावपलकावर लागल्यात, बघूया 2 चेंडू शिल्लक आहेत। यावेळेच्या चेंडूवर पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु चेंडू जातोय 1 बाउंड सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी। या स्पर्धेमधील हा उच्चांक आपल्याला पाहायला मिळतोय। 121 धावा धावपलकावर लागल्यात, अद्यापपर्यंत 1 चेंडूचा खेळ येणं बाकी। बघूया 121 झाल्यात, शेवटचा चेंडू कमलाकर दादले खेळण्यासाठी सज्ज। आखो टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू भिरकावून दिलाय 6 धावांसाठी, नाबाद। 127 धावांची भागीदारी आणि त्यामध्ये कमलाकर दादले सुंदररित्या फलंदाजी करतोय। 127 धावा धावपलकावरती लागल्यात, 128 धावांचं भलं मोठं असं आव्हान
आव्हानाचं डोंगर पाहायला मिळतंय आणि हे आव्हानाचं डोंगर कशा प्रकारे पेलणार न्यू जहानमान संघ। चांगली धावसंख्या आणि अद्यापपर्यंत न्यू जहानमान संघाच्या सर्व गोलंदाज कायांना ही जोडी फोडता आलेली नाहीये आणि हेमंत पाटील आणि कमलाकर दादले सुंदररित्या फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। तर बघूया पुढल्या डावामध्ये कशा प्रकारे या धावा डिपेंड केल्या जातात किंवा या धावा बनवतात न्यू जहानमान संघ। याचं धावतो समालोचन ऐकवण्यासाठी मी घेऊन जातोय माझे साथी समालोचक सौरभजी भुरे यांच्याकडे। धन्यवाद। धन्यवाद ऋतिक। या स्पर्धेतील आपण पाहतोय सेमीफायनलच्या मात्र लढतीमध्ये या नवगाव प्रीमियर लीग मधली सर्वोच्च धावसंख्या उभारली। 127 धावा झालेल्या आहेत। 128 धावांचं आव्हान इथे दिलंय। एकूण 17 सिक्स बसले या इनिंग मध्ये आणि 5 चौकार बसले म्हणजे 30 चेंडूंमध्ये 21 चेंडूंमध्ये मोठे फटके आले। 9 चेंडूंमध्ये आपण पाहतोय सिंगल डबल किंवा डॉट चेंडू आले असतील कारण कमालीची फलंदाजी येथे पाहायला मिळाली। तेही नो लॉस त्यांनी येथे धावा बनवल्या होत्या। 49 धावांवरती आपण पाहतोय हेमंत नाबाद राहिला आणि 73 धावा येथे कमलाकर दादलेने बनवल्या। जबरदस्त आकर्षक खेळी येथे पाहायला मिळाली आणि स्पर्धेतील आपण पाहतोय अनेक फलंदाजांनी या स्पर्धेमध्ये 50 धावा बनवल्यात। पाहूया अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये येथे संघ कोणता पोहोचणार। पाहूया ईट का जवाब येथे पत्थर से दिला जाणार का। हिमांशु कोळी पुरस्कृत न्यू जहानमान विरुद्ध जीत स्टोन SP11 हा संघ आपण पाहतोय मैदानावरती एकमेकांसमोर भिडतोय। तर अंतिम फेरीमध्ये आपण पाहतोय रियांश 11 संघ येथे मात्र कामगिरी कशा प्रकारे करतोय त्यांच्या समोर येथे कोणता संघ भिडतोय कारण हे सेमीफायनलची मॅच आहे। सेमीफायनलची महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि या मॅच मध्ये एकूण 128 धावा चेस करायचे आहेत। सौरभ पाटील येथे गोलंदाजीसाठी आलाय। ओके सौरभ पाटील कडून येथे गोलंदाजी कशा प्रकारची पाहायला मिळते। अनुज राऊत नॉन स्ट्राइक एंड वरती आहे तर स्ट्राइक एंड वरती फलंदाज विघ्नेश उर्फ बाबू। बघूया यावेळेला ही सलामीची जोडी ही बिन्नीची जोडी येथे मात्र या 128 धावसंख्येचा बाटला कशा प्रकारे पूर्ण करते। ओके क्षेत्रक्षण आपण जर पाहिलं डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्यानंतर एक डीप मिड विकेट मध्ये आपण पाहतोय मिड ऑन मिड ऑफ शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेग फ्लाय स्लीप पॉइंट कव्हर असं क्षेत्रक्षण सजवलंय। कमलाकर दादले संघाचा कर्णधार इनिंग पाहायला मिळाली। तर राईट मोर द विकेट सौरभ पाटील नवगाव एंड कडून मारा करत असताना सज्ज होतोय। पाहूया ईट का जवाब पत्थर से येथे आपल्याला पाहायला मिळणार का। ओके हा चेंडू पहिल्या चेंडूवरती चेंडू गलीमध्ये जरूर गेला। एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळते। सिंगल धावेने येथे मात्र सुरुवात झाली आहे। सावध येथे सुरुवात देण्याचा नक्कीच प्रयत्न असेल। आकर्षक खेळी दोन्ही फलंदाजांच्या बॅट मधून येथे पाहायला मिळणार का। बाबू आणि अनुज कडे ती क्षमता आहे कारण या नवगाव क्रिकेटचं खऱ्या अर्थानं भविष्य त्यांच्याकडे सुद्धा पाहिलं जातं। अनुजने सुद्धा आपण पाहतोय गेल्या मोसमामध्ये आकर्षक खेळी सजवली होती। बाबूने सुद्धा मागील सामन्यामध्ये अगदी झुंजार खेळी साकारली होती। बघूया या मॅच मध्ये मात्र त्यांना एक चांगली गरज असणार आहे। मोठे स्ट्रोक त्यांच्या बॅट मधून येथे आपल्याला पाहायला मिळणार का कारण 128 धावा चेस करायच्या आहेत। फटक्यानेशीच उत्तर द्यावं लागणार आहे। बघूया हा चेंडू अनुजने आले उडवलाय चेंडू डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर उत्तुंग षटकार। अप्रतिम येथे फलंदाजी आपण पाहतोय। आल्या येथे षटकाराने उत्तर दिलंय।
7 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून 121 धावा पूर्ण करायच्या आहेत. आपण जर पाहिलं एकूण 17 सिक्स बसले होते. आता मात्र नक्कीच तेवढे षटकार यांना इथे मारावे लागणार आहेत. 9 षटकार कमलाकरने उडवले होते. 7 षटकार आपण पाहतोय हेमंतने लगावले होते. पाहूया हा चेंडू सौरभचा. आणखीन एक मोठा फटका. स्टँड अँड डिलिव्हर. अप्रतिम नेत्रदीपक कामगिरी. अनुज राऊतच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार. 13 धावा धावफलकावरती. ती गणित आपण पाहतोय बदलवणारी फलंदाजी येथे पाहायला मिळणार का? कारण एकूण आपण पाहिलं 6 जर मोजले तर एकूण 20 सिक्स मारायचे आहेत आणि 2 चौकार मारायचे आहेत. अजून 18 मारायचे आहेत आपण म्हणूया आणि 2 चौकार मारायचे आहेत असं आपण गणित मांडूया. कारण आजकालच्या क्रिकेटमध्ये अशाच प्रकारचं गणित मांडलं जातं. कारण जो षटकार मारत असेल त्याला संघामध्ये चान्स घेतलं जाईल, परंतु जो मैदानावरती चांगला खेळ करेल त्याला चान्स दिला जात नाही. हे चित्र आहे आजकालचं. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका खेळलाय. श्रीयोग दखणे तिथे तैनात आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतोय एक सिंगल धाव या चेंडूवरती आली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 14 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवरती मैदानावरती काय घडतंय काय बिघडतंय एक चांगली लढत मित्रांनो मैदानावरती नक्कीच पाहायला मिळणार. कारण 25च्या सरासरीने जवळपास 25.5च्या सरासरीने धावा धावफलकावरती येथे बनवाव्या लागणार आहेत. आणि येथे मात्र अजून 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. कमीत कमी 2 चेंडू मध्ये एखाद चौकार किंवा एक षटकार आला पाहिजे तरच सरासरी येथे गाठू शकते. राईट अमोर द विकेट. सौरभचा हा चेंडू बाबूने उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हर. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून येतोय दमदार सिक्सर. अंपायर्सचे सुद्धा नक्कीच आज मात्र त्यांचा खूप शनिवार असल्यानंतर आपल्याला एक्सरसाइज व्हायचा कवायत व्हायची. शनिवारचा सकाळचा पिरियड पीटीचा असायचा आणि त्या पद्धतीने आपण पाहतोय येथे हात वरती करायला लागतायत. शोल्डर आज मात्र नक्कीच पंचांचे भरलेले आहेत. पाहूया 3 सिक्स आलेत पहिल्या षटकामध्ये. पाहूया शेवटचा चेंडू. यावेळचा चेंडू जीएसटीच्या खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त स्वरूपात धाव मोजली जाते. धाव संख्या पोहोचली आहे 21 धावा. 21 रन्स सरासरी गाठली आहे. सरासरी मध्ये येथे पोहोचण्याचा प्रयत्न जरूर येथे करतायत. बाबूकडून येथे आकर्षक खेळी आपण पाहतोय. मोठी विकेट. मोठा मासा येथे गळाला लागलाय. सौरभ पाटीलने येथे मात्र सफलता मिळवली आहे. फलंदाज विघ्नेश उर्फ बाबू बॅक टू पॅव्हलियन. अप्रतिम येथे गोलंदाजी शेवटच्या चेंडूवरती येथे पाहायला मिळाली. 6 आवश्यक होता. एक चौकार किंवा 6 इथे मिळणं गरजेचं होतं आणि इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मोठी एज लागली. धावफलकावरती येथे विकेट जाते. गावच्या सरपंचा सौ प्रियांतीताई घातकी यांचं इथे आगमन झालंय. मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. उद्घाटन प्रसंगी सुद्धा येथे या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दर्शवली होती. एक झुंजार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतोय. मनपूर्वक त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. बाबू बाद झाल्यानंतर आपण पाहतोय फलंदाजीसाठी मैदानावरती आलाय मनीष लडगे. पाहूया मनीष कडून येथे मात्र कामगिरी कशा प्रकारची पाहायला मिळते. तर मित्रांनो एक चावी सापडलेली आहे. जो जय मल्हार सोडा शॉप आहे तेथे एक चावी सापडलेली आहे. तर ती ओळख पटवून चावी घेऊन जायचं आहे. पाहूया हा चेंडू साकीब गोलंदाजीसाठी आलाय. पाहूया साकीब कडून येथे मात्र गोलंदाजी कशा पद्धतीने पाहायला मिळते. साकीबने आपण पाहतोय ज्या वेळेला गरज पडली त्या वेळेला आपल्या बॅटच्या सहाय्याने धावा बनवल्या. परंतु पाहूया यावेळेला फलंदाजीमध्ये त्याला चान्स मिळाला नव्हता. आता मात्र गोलंदाजीमध्ये योगदान कशा प्रकारचं देतोय. 21 धावा धावफलकावरती लागले. अनुजने खेळलेला फटका मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. काम तमाम येथे झालं असतं. डायरेक्ट हिट. हातामध्ये चेंडू जर दिला असता. साकीब येथे मात्र थोडस सावध नव्हता. मनीषला येथे मात्र आपण पाहतोय थोडस जीवदान मिळालंय. सेमीफायनलचा हा सामना आपण पाहतोय. नवगाव प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वातील आपण पाहतोय रोमहर्षक लढती. 128 धावा चेस करायच्या आहेत. 21 धावा धावफलकावरती लागल्या. साकीबचा पुढील चेंडू
अनुजने खेळलेला फटका, चेंडू हवेत आहे, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली तैनात, झेल पकडलाय, फलंदाज क्रमांक दुसरा इथे बाद अनुज राऊत बॅक टू पॅव्हलियन. विशाल जैतू प्लीज जरा स्टेज जवळ यायचं आहे. विशाल जैतू स्वस्तिक सखे येथे फलंदाजीसाठी आलाय. संघाचे दोन महत्वाचे फलंदाज येथे बाद झालेत. पहिल्या चेंडूवरती येथे डॉट चेंडू आला, दुसऱ्या चेंडूवरती येथे विकेट मिळाली आहे. पाहूया स्वस्तिक आणि मनीष येथे मात्र कामगिरी कशा प्रकारे करतायत. आणि 128 धावा चेस करायचे आहे. डोंगरा एवढे नव्हे तर माउंट एव्हरेस्ट एवढे आव्हान त्यांना इथे पूर्ण करावं लागणार आहे. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन असे दोन क्षेत्ररक्षक ठेवण्यात आले आहेत. पाहूया हा चेंडू साकिबचा. यावेळेला चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची इनसाइड एज लागली आहे. वन बाउन्स चेंडू विकेट कीपरच्या हातात. चेंडू डॉट येतोय. धावसंख्या 21 धावांवरती स्थिर आहे. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती गेलेली विकेट आणि त्यानंतर आपण पाहतोय वाढलेला न्यू जर्मन संघावरती दबाव. ओके, हा चेंडू स्वस्तिकसाठी. स्वस्तिकने खेळलेला फटका, फटक्यात आहे ताकद, दमखम आणि या चेंडूवरती येतोय एक दमदार षटकार. 6 धावांनी धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 27 धावा, 27 रन्स, 27 धावा इथे धावफलकावरती पोहोचली आहे. आक्रमक फलंदाजी येथे मात्र नक्कीच करावी लागणार आहे. पाहूया स्वस्तिक पुढील चेंडू घेऊन ऑफ स्टंप पासून थोडासाच इथे दूर टाकलेला चेंडू होता. चेंडू खेळण्याच्या कक्षेमधला होता असं फलंदाज पंच जरूर सांगतायत. चांगली गोलंदाजी येथे साकिबने कमबॅकिंग चेंडू फेकलाय. 128 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता आणि 128 धावसंख्येचा पाठलाग करत असताना थोडीशी झालेली या षटकामध्ये पडझड. हा मात्र चेंडू पंच नाखुश झाले त्या चेंडूवरती. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त स्वरूपात धाव मोजली जाते. धावसंख्या 28 धावा धावफलकावरती. अजून 100 धावा येथे पूर्ण कराव्या लागणार आहेत. सुपर गोलंदाजी या षटकामध्ये प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 7 धावा इथे साकिबने खर्च केल्यात. जबरदस्त गोलंदाजी. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांमध्ये 28 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 100 धावांची आवश्यकता. 18 चेंडूंमध्ये 100 धावा बनवाव्या लागणार आहेत. या 18 चेंडूंमध्ये 100 धावा ऋतिक निघल्या जाणार का? कारण 100 धावा पूर्ण करण्यासाठी येथे फलंदाजांना आक्रमक शैलीने फलंदाजी करावी लागणार आहे. प्रत्येक चेंडूवरती बिग स्ट्रोक मारावे लागणार आहेत. हेमंत पाटील गोलंदाजीसाठी आलाय. हेमंत पाटील कडून येथे गोलंदाजी कशा प्रकारची होते, चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून येथे पाहायला मिळणार का? परंतु आपण पाहतोय इथे उरल्या सुरलेल्या आशा ज्या 18 चेंडूंमध्ये 100 धावा पूर्ण करायच्या आहेत त्या इथे मात्र फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करून ह्या पूर्ण करतायत. हेमंतचा पहिला चेंडू नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. नो बॉल, एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. फ्री हिट बॉल असणार आहे आणि या फ्री हिट बॉल वरती पाहूया फलंदाज कशा प्रकारची कामगिरी करत आहे. मोठा स्ट्रोक त्यांच्या बॅट मधून येथे पाहायला मिळणार का? फ्री हिट बॉल आहे. मनीष स्ट्राइक एंड वरती आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा, फलंदाज मात्र मिस झालाय. चेंडू डॉट येतोय. जास्तीत जास्त डॉट येथे चेंडू या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण 128 धावसंख्येचं इथे मोठं आव्हान आणि त्या मोठ्या आव्हानाला इथे मात्र प्रत्युत्तर देताना मात्र संघाची झालेली पडझड. 2 विकेट झाल्यात. दोन्ही महत्वाचे फलंदाज बाद झालेत.
यावेळचा चेंडू फुल टॉस मनीष लडकेने उडवलाय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा बाहेर उत्तुंग षटकार. धावसंख्या 6 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 35 धावा 35 रन्स. बघूया पुढील चेंडू हेमंतचा. आणखी एक स्ट्रोक बिग स्ट्रोक अप्रतिम मनीष लडकेच्या बॅट मधून येतोय. डीप मिड विकेट सीमा रेषा बाहेर षटकार. दुसरा षटकार त्याच्या बॅट मधून येतोय. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. बघूया या मॅच मध्ये 100+ धावा होणार का, या इनिंग मध्ये 100+ धावा होणार का. आज सकाळी सुद्धा आपण पाहिलं तर 105 धावा सुद्धा चेस केल्या होत्या. जी स्टोन SP11 नवगाव या संघाने त्याच्या धावा चेस केल्या होत्या. नवगाव प्रीमियर लीग पर्व दुसरं हे नक्कीच गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरतंय. गोलंदाजांसाठी आपण पाहतोय एक निराशाजनक ठरतंय. मात्र फलंदाज येथे मात्र अगदी आक्रमकतेने फलंदाजी करताना आपण पाहतोय. गोलंदाज हेमंत पुढील चेंडू घेऊन समोर फलंदाज मनीष. आणखीन एक बिग 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 सेक्शन. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार आलेत. आक्रमक शैलीने धुवाधार येथे फलंदाजी मनीष लडकेच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या 6 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 47 धावा 47 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी आता मात्र 14 चेंडू 81 धावांची आवश्यकता. 14 चेंडूंमध्ये 81 धावा बनवाव्या लागणार आहेत. प्रत्येक चेंडूवरती आता मात्र षटकार मारण्याची गरज येऊन ठेवली आहे. मनीष येथे मात्र आपला क्लास दाखवतोय, आपला धुवाधार खेळ दाखवतोय. कारण मिळाली आहे संधी आणि त्या संधीचं येथे मात्र तो सोनं बॅटच्या सहाय्याने दाखवत असताना यावेळचा चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळलाय. श्रीयोग तेथे तैनात आहे. एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली 48 धावा धावफलकावरती 48 रन्स. या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी. स्वस्तिक स्ट्राइक एंड वरती आहे. ओके, या स्वस्तिक शेवटच्या चेंडूवरती मैदानावरती कशा प्रकारचा खेळ करतोय. त्याच्या बॅट मधून एक षटकार आला होता. अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहिला होता हेमंतचा हा चेंडू. या चेंडूवरती इनसाइड आउट फटका, नेत्रदीपक फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. मॅग्निफिसंट षटकार. धावसंख्या 6 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 2-3 षटकांचा खेळ पूर्ण. 54 धावा 54 रन्स 54 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी आता मात्र 12 चेंडूंमध्ये 74 धावांची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडूत 74 धावा. आता मात्र प्रत्येक चेंडूवरती षटकार मारावा लागणार आहे. आणि प्लस येथे गोलंदाजाने काही चेंडू वाईट टाकावे लागणार आहेत. तरच या धावसंख्येचा पाठलाग पूर्ण होऊ शकतो. बघूया मनीषने येथे मात्र आजच्या दिवसामध्ये झुंजार खेळी केली आहे. 2 मॅच मध्ये खऱ्या अर्थानं मॅच विनिंग खेळी त्याने साकारल्यात. नॉकआउट्स मॅच मध्ये सुद्धा आपण पाहतोय अगदी झुंजार खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिला होता. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा संघ थोडासा डगमगला होता आणि आकर्षक खेळी त्याने 6 चेंडू मध्ये 6 षटकार लगावले. बघूया यावेळेला साकीब दळवी गोलंदाजीसाठी आलाय. बघूया साकीब कडून येथे मात्र कामगिरी कशा पद्धतीने पाहायला मिळते. या सामन्याचे पंच म्हणून काम पाहत आहेत कल्पेश मात्रे, मॅन फ्रॉम कोरलई, त्यानंतर संकेश ढोले. राईट मोर द विकेट. साकीब सज्ज होतोय. जिंकण्यासाठी येथे खूप धावांची आवश्यकता आहे. यावेळचा चेंडू आपण पाहतोय बॅटची येथे थोडीशी एज लागली आहे. गलीमधून चेंडू गेलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. धावफलकावरती एक धाव वाढते. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 55 धावा 55 रन्स. जिंकण्यासाठी अजून खूप साऱ्या धावांची आवश्यकता आहे. या स्वस्तिकडून येथे मात्र एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. इनसाइड आउट फटका पाहायला मिळाला. बघूया साकीबचा पुढील चेंडू. यावेळेला क्रॉस बॅटेड फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला मारलाय. श्रीयोग येथे मात्र चांगलं ग्राउंड फिल्डिंगचं योगदान देतोय. एक सिंगल धाव आली आहे. सिंगल धावेने ते मात्र सामन्यामध्ये औपचारिकता असल्याचं दिसतंय.
कारण इथे फायनल मध्ये आपण पाहतोय पोहोचण्यापासून काहीच वेळ दूर आहेत, काहीच वेळ चेंडू येथे दूर आहेत असं चित्र मैदानावरती जरूर स्पष्ट झालंय. ओके, गोलंदाज राईट मोर द विकेट. मनीष सायदे फटका आपण पाहतोय, लटकलाय चेंडू मात्र लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या हातात. बॅटच्या अगदी खालच्या बाजूस चेंडू लागला होता. साकिबला मिळाली सफलता. फलंदाज क्रमांक 3 येथे बाद. वैयक्तिक 28 धावा काढून, माफ करा, वैयक्तिक 20 धावा काढून येथे बाद झालाय. 3 षटकार त्याने लागोपाठच्या 3 चेंडूवर ते 3 षटकार लगावले होते. ओके, न्यू बॅटर मैदानावरती. न्यू बॅटर दीपेंद्र मैदानावरती आलाय. जिंकण्यासाठी 9 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 9 चेंडूंमध्ये किती षटकार येथे मारले जात आहेत हे पाहणं एक उत्सुक्याचं असणार आहे. ओके, हा चेंडू फलंदाज मात्र या चेंडूवरती बीट झालाय. लेंथ बॉल होता, हलका चेंडू येथे आउट कटर येथे होतोय. आउट स्विंग करण्याचा नक्कीच येथे गोलंदाजाचा प्रयत्न. चेंडू डॉट येतोय. 8 चेंडू शिल्लक आहेत. भरपूर धावांची येथे मात्र आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट येथे मात्र वाढत चाललाय. सामना येथे मात्र जरूर SP11 संघाकडे झुकलाय. ओके, हा चेंडू राईट मोर द विकेट. मिस स्ट्रोक आपण पाहतोय. पॉइंट मधून क्षेत्ररक्षक येथे झेल पकडतोय. विकेट नंबर 2 येथे साकिबने मिळवली आहे. अप्रतिम गोलंदाजी साकिब दळवीची आपण पाहतोय. 3 विकेट्स येथे या मॅच मध्ये त्याने मिळवल्या. फलंदाज क्रमांक 4 येथे बाद होतोय. 4 गडी बाद झालेत. न्यू बॅटर मैदानावरती आपण पाहतोय तुषार मोहितेला. पाहूया तुषार मोहितेकडून येथे मात्र एक चांगली खेळी मैदानावरती पाहायला मिळणार का? कारण ते किहीमचं मैदान जरूर आठवतं. कारण गोल्डन किहीमच्या त्या 25 वर्षाचं औचित्य साधून मॅचेस होत्या आणि आपण पाहतोय सिद्धिविनायक कोलगा विरुद्ध केलेली ती खेळी नक्कीच तुषार मोहितेची अजूनही नक्कीच आठवते. आणि सोरीस्पोर्ट नवगाव संघाने ते फायनल जिंकली होती. बघूया, तुषार या चेंडूवरती मात्र बीट झालाय. चेंडू डॉट येतोय. षटक क्रमांक 4 पूर्ण झालाय. 2 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. 2 फलंदाजांना इथे मात्र माघारी परतवलं. शेवटची ओव्हर येथे मात्र कोणत्या गोलंदाजाला बोलवण्यात येते? बघूया, हरदास नवले येथे गोलंदाजीसाठी आलेत. या सामन्यामध्ये आपण पाहतोय खूप साऱ्या धावांची आवश्यकता आहे. हरिदास नवले येथे मात्र गोलंदाजीमध्ये योगदान कशा प्रकारचं देतोय? ओके, हा चेंडू पहिला चेंडू बीमर. नो बॉलचा इशारा इथे पंचांकडून आलाय. येथे मात्र आपण पाहतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव येथे घेतली जाते. 9+2 धावा, 3 धावा या चेंडूवरती मिळाल्यात. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 59 धावा. धावफलकावरती फ्री हिट बॉल असणार आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. पाहूया फ्री हिट बॉल वरती काय घडतंय मैदानावरती. फ्री हिट चेंडू आणि फ्री हिट चेंडू वरती फलंदाज मात्र इथे झेल होतोय. परंतु फ्री हिट वरती आपण पाहतोय 3च प्रकारे फलंदाजाला बाद दिला जातो. झेल बाद स्वरूपात इथे बाद दिला जात नाही. रन आउट, ऑब्स्ट्रक्टिंग ऑफ फील्ड आणि चेंडू डबल मारणे या प्रकारे आपण पाहतोय फलंदाजाला बाद केलं जातं फ्री हिट बॉल वरती. तुषार मात्र या चेंडूवरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मात्र डॉट झालाय. चांगली गोलंदाजी या चेंडूवरती पाहायला मिळते. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूंमध्ये ते कामगिरी कशा पद्धतीने होते तर पाहूया, हा चेंडू राईट मोर द विकेट. तुषारने इथे मात्र एक मोठा फटका खेळलाय. चेंडू डीप मिड विकेट, सीमारेषा बाहेर येतोय. दमदार सिक्सर. धावसंख्या मात्र 6नेच वाढते. धावसंख्या पोहोचली आहे 65 धावा, माफ करा 66 धावा धावफलकावरती. कटर स्वरूपाचा चेंडू, स्लोवर 1 स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. धावसंख्या येथे धावफलकावरती स्थिर आहे. चांगली गोलंदाजी येथे एक षटकार मारल्यानंतर हरिदास नवले आपण पाहतोय. 2 चेंडू येणं बाकी आहे. 2 चेंडूवरती पाहूया गोलंदाज आणि फलंदाज मधलं येथे युद्ध मैदानावरती कशा प्रकारे रंगतंय. यावेळेला धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता.
फलंदाज मात्र या चेंडूवरती मोठा फटका खेळताना अपयशी ठरत आहेत. विघ्नेश दगडे आपल्याला कौस्तुभ केतकी बोलवत आहेत. उलट्या हाताने खेळलेला फटका गगनचुंबी गगनभेदी येतोय. स्वस्तिकच्या बॅटमधून षटकार आणि हा सामना जिंकलाय जीत स्टोन SP11 या संघाने. विजय संघाचं मनपूर्वक हार्दिक 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 अभिनंदन. फायनल मध्ये 2 संघ आपल्याला मिळालेले आहेत. नवगाव प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये फायनल रंगणार आहे. जीत स्टोन SP11 विरुद्ध रियांश 11 या 2 संघांमध्ये सामना रंगणार आहे. जयेश कटोळ व योगेश दगडे पुरस्कृत रियांश 11 विरुद्ध जीत स्टोन SP11 या 2 संघांमध्ये येथे अंतिम फेरीचा थरार रंगणार आहे. सौ प्रियांतीताई घाटकी यांच्याकडून 1000 रुपयांची देणगी मंडळास आलेली आहे. मनपूर्वक त्यांचं मी आर्थिक